हाय टू फॅमिली, जय महाराष्ट्र. हे बघा, मी वांगी पाण्यात ठेवली होती चिरून. आज वांग्याची भाजी बनवणार आहे आपण भरून. छान आहेत बारीक बारीक, त्यामुळं भरून बनवणार आहे. लखतप आपलं भाकरीवर खायला थोडंसं. त्यासाठी हे बघा, शेंगदाण्याचा कूट, आपलं घरचं तिखट, मीठ, हळद आणि हा घरी बनवलेला गरम मसाला आहे. म्हणजे खडा मसाला, धने बिने सगळं घालून बनवलेला हा मसाला आहे. आणि हे लसूण खोबरं घेतलंय आणि हा कढीपत्ता फोडणीसाठी. कढीपत्ता आपण बाजूला काढले. तर आपल्याला हे आता मिक्स करून भरून घ्यायचंय. थोडंसं पाणी टाकून भरून घ्यायचे आपल्याला वांगे. चला आता पाणी टाकून घेऊ आणि मिक्स करू. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला वलसर करायसाठी आणि मिक्स करून घ्यायचंय चांगलं. म्हणजे आपल्याला वांग्यात भरा येतो हा मसाला. झालंय मिक्स आपली चांगलं. चला आता हे वांग्यात ना आपल्याला भरायचं आहे. एका हातात मी मोबाईल धरलाय, त्यामुळे लय गोळ होतोय. तर ही अशी वांगी फाकायची आणि मसाला भरून घ्यायचा आपल्याला सगळ्या वांग्यातनी. चला भरून घेऊ. कढई ठेवली मी. हे बघा, वांगी सगळे आपण भरून घेतलं मसाला. आता आपल्याला फोडणी द्यायची. चला तेल ओतून घेतलंय मी. आता आपण जिरे मोहरी टाकूया. चांगली तडतडून द्यायची जिरे मोहरी. हे बघा, तडतडायला लागली. कढीपत्ता टाकून घेऊया. गॅस कमी करते जरा मी. हे बघा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घेतलाय मी. लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये, ते पण टाकले. आता आपण हे राहिलेला मसाला टाकूया. आता वांगी टाकून घ्यायच्यात आपल्याला सगळी आणि परतून घ्यायचे. थोडंसंच आपल्याला आता शिजायपुरतं वांग्यात पाणी ओतणार आहे मी. हे तेलात ना मसाल्यात परतून घ्यायच्यात आपल्याला उशीर, म्हणजे टेस्ट येते जरा वांग्याला. चला थोड्या वेळ आपण ही अशीच तेलात झाकून ठेवणार आहे. चला उघडून बघूया आपण. बघा, असा कलर आलाय बघा, भाजून निघल्यात चांगली. आता आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी ओतायचे शिजायला. जास्त पातळ बनवायचं नाही आपल्याला. हे बघा, मसाल्याचं ताट मी वरती धुवून. अजून थोडंसं वरती शिजायला लागतं याला पाणी वांग्याला. आता हे आपल्याला वांगी शिजून द्यायच्यात. असे झाकून घेणार आहे आपण ही वांगी. मसाल्याचं ताट आहे, त्याला झाकून ठेवलंय मी. एवढं पाणी ओतून घेतले आपण शिजण्यासाठी. चला आता आपण दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे, बारीक गॅसवर. उकळी आली की इकडं त्या गॅसवर, इकडं भाकरी करून घेणार आहे मोठ्या गॅसवर बाजरीच्या. थोड्या वेळ आपल्याला असं झाकून ठेवायचं. ताट काढलं मी, ते मसाल्याचं होतं ते. चला शिजून द्यायचं आहे आता आपल्याला वांग 10-15 मिनटं. चला आता वांगीची भाजी झालेली आपली. लखतप केली नुसती. हे बघा, मसाल्यात घट्ट मसाला, जास्त पातळ नाही केली, अशी लखतप केली. बाजरीची भाकरी आहे ना, तर त्याच्याबरोबर खायला. तर कसं झालंय वांग सांगा मसाल्यातलं. कोणाला आवडतं असं वांग खायला, मसाल्यातलं वांग. तर झालाय सगळा स्वयंपाक माझा. भाकरी झाली, भात झाला,
आणि भाजी पण झाली. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग बाय बाय, गुड नाईट सर्वांना, शुभरात्री.